नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मॅथ्स अँड रिजनिंग विथ हर्षद. आज आपण 31 जुलै 2022 म्हणजे आजच्या दिवशी जो ASOचा पेपर 2 झाला होता, तर त्या पेपरमधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील जे प्रश्न आले होते, तर त्या प्रश्नांची आपण आज अंदाजित उत्तरे पाहणार आहोत. लक्षात म्हणजे कोणता ASOचा 2021चा जो पेपर होता, मुख्य परीक्षा जो आज झालेला आहे 31 जुलै 2022 रोजी. तर या पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारले होते तर मॅथ्स अँड रिजनिंगचे, तर त्यावर आपण एक अंदाजित उत्तर त्यावर बघणार आहोत. लक्षात. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. सोबतच हे आपलं CSAT हर्षद टेलिग्राम चॅनल आहे बघा, हे चॅनल देखील तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावर आपण डिटेलमध्ये या प्रश्नांची उत्तरे आपण यावर पोस्ट करणार आहोत. लक्षात. जर तुम्ही आजचा पेपर व्यवस्थित पाहिला असेल तर आज देखील प्रश्न आपण घेतलेल्या प्रॅक्टिस सेशन आणि PYQ अनालिसिसमधूनच बऱ्यापैकी आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे PYQ अनालिसिस करणं आणि सोबत प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आज आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा कळालं आहे. मागच्या 2 पेपरमध्ये देखील आपल्याला मागचे काही प्रश्न रिपीट झाल्यासारखे होते, आजही तसेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी रिपीट झालेले आहेत. लक्षात. त्यामुळे PYQ अनालिसिस किती करणं गरजेचं आहे हे आपल्याला यातून कळतं. लक्षात. जास्त वेळ न घालवता मी इथे आपल्या या आजच्या लेक्चरला सुरुवात करतो की ज्यामध्ये आपण ही अंदाजित उत्तरे बघणार आहोत. लक्षात. एका प्रश्नाचं कसं आहे, मला थोडं कन्फ्युजन वाटत होतं, त्यामुळे मी आज डिस्कशनला घेतलेलं नाही होतो. पण आपल्याला आन्सर की आली की नाही आयोगाची, तर त्यावरून आपण सेपरेट तशा एका त्या प्रश्नावर आपण स्वतंत्र एक व्हिडिओ बनवू. लक्षात. तर उरलेले आज आपण प्रश्न कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. बघा पहिला प्रश्न आपला. पहिला प्रश्न कसा दिला आपल्याला, मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे तो आता 20 वर्षाचा आहे. म्हणजे मंत्र किती वर्षाचा आहे, तर मंत्र हा आहे 20 वर्षाचा आणि तो सेबापेक्षा 4 पट मोठा असल्यामुळे सेबाचं वय किती येणार, सेबापेक्षा 4 पट मोठा असल्यामुळे सेबाचं जर वय 5 वर्ष असेल तर 5च्या चौपट होणार 20, म्हणजे मंत्र 20 वर्षाचा होत आहे त्यावेळी सेबाचं वय आहे 5. आपल्याला काय सांगितले, जेव्हा त्याचे वय सेबाच्या 2.5 पट होईल त्यावेळी त्याचं वय किती असेल हे विचारलं. म्हणजे सेबाच्या वयाच्या 2.5 पट मंत्रचं वय असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. आता यामध्ये बघा ऑप्शन नंबर 4 बरोबर उत्तर येते. कसं, मंत्रचं वय किती झालं, मंत्रचं वय जर समजा 25 झालं, याचा अर्थ त्याचे 5 वर्ष वाढले. बरोबर आहे की नाही. 20 वर्षानंतर 5 वर्षानंतर तो 25 वर्षाचा होणार. सोबतच सेबा देखील 5 वर्षानंतर तो होणार 10 वर्षाचा. आणि जर 10च्या 2.5 पट केलं तर आपल्याला 25 मिळतं. म्हणजे बघा 10 गुणिले 2.5 हे होणार 25. म्हणजे ज्यावेळी सेबा 10 वर्षाचा असतो त्यावेळी मंत्र होतो 25 वर्षाचा, म्हणजे सेबापेक्षा तो 2.5 पट मोठा होतो. तेच आपल्याला विचारलं, जेव्हा सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल, जितक्या वयाचा होईल ती संख्या निवडा. म्हणजे 25 वर्ष ज्या वेळेला मंत्रचं वय असेल त्यावेळी सेबा असणार 10 वर्षाचा आणि 10 वर्षाच्या 2.5 पट केलं की आपल्याला मिळतं 25 वर्ष. म्हणजे ऑप्शन नंबर 4 ह्याचं बरोबर उत्तर येणं अपेक्षित आहे आपलं. लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. फॉर्म्युला आपला ठरलेला डिश टीव्ही डी इज इक्वल टू टीव्ही हाच फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी. जेव्हा मुलगा नेहमीच्या गतीच्या 5/7 गतीने चालतो तेव्हा तो 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. शाळेत पोचायला त्याला नेहमी किती वेळ लागतो हे विचारले. बघा आता यावेळी टी इज इक्वल टू टीव्ही, डिश टीव्हीचा फॉर्म्युला आपला सेम, डिस्टन्स सेम राहतं कारण त्या मुलाचं घरापासून शाळेचं अंतर दोन्ही वेळेला सेमच आहे ना. त्यामुळं या ठिकाणी बघा कसं म्हणतं, T1 V1 इज इक्वल टू T2 V2. हे टी म्हणजे काय, टाइम, व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी, वेलॉसिटी म्हणजे स्पीड. T1 बघा, सगळ्यात पहिलं T1 जे आपल्याला विचारलंय नेहमी किती कालावधी लागतो तर ते आपण T1 मानले, तर T1 आहे असं घेऊया आपण. T1 गुणिले V1 देखील आपण आहे तसं घ्यायचं कारण तो नेहमी ज्या स्पीडनं जातोय पुढच्या वेळी त्यानं गती कमी केली, कारण 5/7 गती केली म्हणजे गती त्यानं नेहमीपेक्षा कमी केल्यामुळेच तो 6 मिनिट उशिरा पोहोचला ना. त्यामुळं V1 देखील आपण आहे असं ठेवूया इथं. इज इक्वल टू T2. T2 किती होणार, त्याला पोचायला 6 मिनिटं वेळ लागला म्हणजे नेहमीच्या टाइमच्या तो 6 मिनिटं उशिरा पोचला, म्हणजे नेहमीचा वेळ अधिक 6 मिनिटं ॲड करायला लागली. नेहमीचा वेळ किती आहे, तो आहे T1, म्हणजे हे होणार T1 अधिक 6. आणि हे V2 किती आहे बघा, हे V2 आहे नेहमीच्या गतीच्या 5/7% किंवा 5/7 पट. म्हणजे इथं V2 काय बनणार, तर V1 इंटू 5/7, कारण ही जी आहे ती V1च्या 5/7 याची गती आहे. बरोबर आहे की नाही, व्हेलॉसिटी. हे सॉल्व्ह केलं की आपलं उत्तर डायरेक्ट T1 मिळून जातं. V1ला V1 कॅन्सल झालं बघा. हे 7 इकडच्या बाजूला होणार म्हणजे होणार 7 T1 इज इक्वल टू हे 5 × 8 T1, हे 5 × T1 प्लस 6 × 5 30 झालंय.
हे 5 इकडे गेले की वजा होणार, 7तून 5 गेले किती होणार, हे 2t1, 2t1 इज इक्वल टू t1 इज इक्वल टू येणार 15, हे येणार मिनिटामध्ये. बरोबर. म्हणजे त्या मुलाला शाळेत पोहोचायला नेहमी किती वेळ लागतो, तर नेहमी लागतात 15 मिनिटं. त्याने स्पीड कमी केल्यामुळे त्याला 6 मिनिटं उशिरा होतो, म्हणजे तो 15च्या ऐवजी किती मिनिटात पोहोचतो, तर तो पोहोचतो 21 मिनिटात. बरोबर आहे की नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. मी तुम्हाला दरवेळी म्हणतो कॉन्सेप्ट का महत्त्वाचे, तर डिश टीव्ही या एका फॉर्म्युल्यावरून आपलं हे उत्तर आरामात आलेलं आहे. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. मेघा एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा केले असता तिला 150 गुण मिळाले, तर त्या बरोबर उत्तरांची संख्या किती. हा प्रश्न मी PYQ मध्ये घेतलेला आहे, त्यानंतर माझ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये घेतला आहे. ज्या मुलांनी माझं प्रॅक्टिस सेशन बघितलं आहे त्यांचं हे उत्तर बरोबर आलेलं आहे. काय केलं बघा, आपण बरोबर आलेली उत्तर x मान्या, हे झाले बरोबर. मग चुकीचे किती असणार, तर चुकीचे असणार 100 वजा x, कारण 100 प्रश्न सोडवले की नाही. तर बरोबर उत्तराला गुणिले 3 करायचं आणि त्यातून चुकीचे उत्तराचे मार्क वजा करायचे. म्हणजे 100x गुणिले 3 वजा 100 गुणिले हे किती 2 मार्कांनी वजा होत असते, त्यामुळे 2 गुण वजा, म्हणजे याला गुणिले 2 करायचं, ते टोटल येणार 150. हे कसं बनवायचं मी माझ्या आपल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये देखील सांगितलं, त्यामुळे तुम्ही ते लेक्चर पाहून घ्या. हे होणार 3x वजा हे होणार 200, 2 गुणिले 100 200, हे वजा वजा अधिक होणार, हे होणार 2x बरोबर 150. म्हणजे हे 3x अधिक 2x हे होणार 5x, हे वजा 200 इकडे गेले की होणार प्लस 200, 150 अधिक 200 हे होणार 350. डायरेक्टच करलो मी, कारण आपल्याला प्रश्न भरपूर बघायचे. x बरोबर येणार 70, कारण 5 1 5, 5 7 35, x बरोबर 70, म्हणजे त्याची बरोबर उत्तरांची संख्या आली 70. व्हेरीफाय करून बघा. 70 गुणिले 3 गुण मिळाले म्हणजे 3, 70 गुणिले 3 हे होणार 210. उरले किती त्याचे चुकले, 100तनं 70 गेले 30, आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2 मार्क कट होतात, म्हणजे किती 30 गुणिले 2 हे होणार 60. दोघांची वजाबाकी केली की हे होतं 150, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. ऑप्शन नंबर 3 होणार आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, हा थोडा मला भारी वाटला बरं काय प्रश्न. काय सांगितलं बघा, एका गटाला काहीतरी माहिती करण्यासाठी निळी, गुलाबी, हिरवी, पिवळी, पांढरी आणि लाल अशा 6 खुर्च्या दिलेल्या आहेत आणि त्या षटकोनाच्या आकारात टेबल जो आहे ना, तर त्यावर बसवले आहेत. म्हणजे बघा कसं बसणार आहे. आलंय का हे षटकोन, झाले नाही षटकोन, हा हे षटकोन झालं आपलं. याच्या या बाजूंवर काही काही बसवल्यात हे लोक बघा, वेगवेगळ्या खुर्चीची, निळ्या, गुलाबी, हिरव्या, पिवळ्या, लाल. बरोबर आहे की नाही. पुढं काय म्हटले, ज्या कडेपाशी म्हणजे ज्या बाजूला निळी खुर्ची बसलेली आहे ती गुलाबी खुर्चीच्या ठेवलेल्या आहे ना त्या कडेच्या समांतर आहे, म्हणजे एकमेकांच्या समोर आहे. समांतर म्हणजे बघा, ह्या दोन्ही एकमेकांच्या समांतर लाईन, ही आणि ही त्याच्या समांतर लाईन, ही आणि ही याची समांतर लाईन, म्हणजे एकमेकांच्या समोर बसल्या. तर आपल्याला काय सांगितलंय, निळी खुर्ची गुलाबी खुर्चीच्या समोर बसली आणि निळी खुर्ची जी आहे ना, तर ती पिवळ्या खुर्चीच्या कडेला जी उजव्या बाजूला 120 अंशाचा कोन बनवत आहे तिथं ठेवले आहे. म्हणजे काय सांगितलं बघा, हे वाक्य महत्वाचं आहे. पिवळी खुर्ची ठेवलेल्या कडेच्या उजव्या अंतबिंदूच्या 120 अंशाचे आहे. आता हा जो अँगल आहे ना, हा बघा, हा अँगल आहे 120 अंशाचा, पण जर हा अँगल बघायला गेला तर हा अँगल येतो 60 अंशाचा. म्हणजे आपल्याला असं अरेंजमेंट करायची आहे की पिवळ्याच्या उजव्या बाजूला 120 अंशी कोनात निळी खुर्ची आला पाहिजे. म्हणजे जर आपण इथं पिवळं लिहिलं तर बघा, हे जर आपण इथं पिवळी खुर्ची मानली तर या पिवळ्या खुर्चीच्या उजव्या बाजूला, आता ह्यांनी आपल्याला आतल्या बाजूला बसतायत असं दिलं नाही, त्यामुळे आपण सगळी लोक आतल्या बाजूला तोंड करून बसल्यात असं पकडायचं. बरोबर आहे की, म्हणजे खुर्च्या आतल्या बाजूला तोंड करून ठेवल्यात असं म्हणायचं. म्हणजे जर पिवळी खुर्ची ह्या बाजूला बघत असेल तर तिची उजवी बाजू काय येणार, तर उजवी बाजू येणार ही निळी बाजू. आलं लक्षात. कारण हे काय म्हटले, पिवळी खुर्ची ठेवलेल्या कडेच्या उजव्या अंत्यबिंदूशी 120 अंश करते, म्हणजे या पॉईंट पासून 120 अँगल करते का बघा, हे 120 अँगल करते, त्यामुळे निळी खुर्ची येणार इथं, पिवळी खुर्ची येणार इथं. हे समजायला थोडं हाय लेवल तुम्हाला रिझनिंगची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे बरं काय, तरच तुम्हाला हे समजून येऊ शकतं. आलं लक्षात. पिवळी खुर्ची इथं, निळी खुर्ची इथं, आणि निळ्या खुर्चीच्या समांतर बाजूला कोण ठेवलेला आहे, तर ते ठेवले गुलाबी खुर्ची, म्हणजे या निळ्या त्या समोरच्या बाजूला येणार बरोबर ही गुलाबी खुर्ची. बरोबर. आता बघा, पांढरी व लाल खुर्ची या
ज्या कडांपाशी ठेवलेल्या आहेत त्या एकमेकांशी 120 अंशाचा कोन करतात. आता या ठिकाणी 2 जागा याच फक्त शिल्लक राहतात, बरोबर आहे की नाही? कारण आणि इथं 120 अंशाचा कोन होतोय, इथं 60 अंशाचं होतं, इथं 120 होते, पण इथं ऑलरेडी पिवळं आहे, त्यामुळे इथं लाल आणि पांढरी या ठिकाणी बसणार नाहीत. पुढची माहिती बघा. आणि लाल खुर्ची हिरव्या खुर्चीच्या कडा एकमेकांना समांतर आहेत, म्हणजे लाल आणि हिरव्या एकमेकांच्या समोर आहेत. आता या ठिकाणी या 3 जागा ऑलरेडी भरल्यामुळे त्याच्या समोरासमोरच्या जागा रिकाम्या नसणार, बरोबर आहे की नाही? त्यामुळे जर आपण इथं लाल आणि इथं पांढरी खुर्ची ठेवली तर बघा ते दोघं जण एकमेकांशी 120 अंशाचा कोन करतात आणि एकमेकांच्या शेजारी आहेत लाल आणि पांढरी. आणि या लालच्या समोर बसलेली आहे हिरवी खुर्ची. ही झाली आपली अरेंजमेंट, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने हे 6 खुर्च्या ठेवलेल्या आहेत. आता पुढील संदर्भात विसंगत असणारा गट निवडा, म्हणजे या चारीपैकी एक कुठले तरी वेगळे दिलेले आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. सगळ्यात आधी काय सांगितलं बघा, पांढरी, पिवळी आणि हिरवी. पांढरी कुठे आहे? ही पांढरी, पिवळी आणि हिरवी, हा पहिला ऑप्शन. दुसरं काय म्हटलंय? लाल, हिरवी आणि गुलाबी, म्हणजे हे लाल, हिरवी आणि गुलाबी. तिसरं काय म्हटलंय? गुलाबी, निळी आणि पिवळी, म्हणजे गुलाबी, निळी आणि पिवळी. आता या ठिकाणी तुम्हाला पॅटर्न 3 मध्ये लक्षात येते का बघा? पहिला आणि दुसरा एकमेकांच्या समोर आहेत, म्हणजे कसं? पांढरी आणि पिवळी, बरोबर आहे की नाही? पांढरी आणि पिवळी. त्यानंतर काय? लाल आणि हिरवी, गुलाबी आणि निळी, म्हणजे पहिले 2 ज्या जागा आहेत ना तर या एकमेकांच्या समोरच्या दिलेल्या आहेत. तिसरं बघा, पिवळ्या आणि हिरवी, म्हणजे या पिवळ्याच्या डाव्या बाजूला हिरवी आहे, हिरवीच्या दुसऱ्या ऑप्शनमध्ये हिरवीच्या डाव्या बाजूला गुलाबी आहे, निळीच्या डाव्या बाजूला पिवळे, या निळीच्या डाव्या बाजूला पिवळे आहे. पण जर शेवटचा ऑप्शन बघितला, हिरवी, लाल आणि पांढरी, हिरवीच्या समोर लाल आहे, ठीक आहे, पण दुसऱ्या कंडिशननुसार लाल नंतर त्यांनी निळं द्यायला पाहिजे होतं, पण आपल्याला दिलंय पांढरं, म्हणजे विरुद्ध बाजू दिले की नाही? म्हणजे डाव्या बाजूचं न देता उजव्या बाजू दिलेले. त्यामुळं पहिले 3 एक समान होतात आणि ऑप्शन नंबर 4 ठरतो यातला विसंगत होणारा घटक. आलं लक्षात? समोरची बाजू आणि त्याच्या लगेच डावे आपल्याला या ठिकाणी खुर्च्यांचे कलर दिले. आलं लक्षात? त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर व्हायला पाहिजे. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, n इज इक्वल टू 1 प्लस x दिले काय, आणि हे x काय आहे? तर सलग येणाऱ्या 4 संख्यांचा गुणाकार, बरोबर? सलग येणाऱ्या 4 संख्याचा गुणाकार असेल तर योग्य विधान निवडा. आता बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी x जी संख्या आहे ना, ही संख्या काय आहे? कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचा गुणाकार आहे, बरोबर आहे की नाही? आणि आपल्याला काय सांगितले? 4 क्रमवार संख्या, म्हणजे एक विषम एक सम, एक विषम एक सम, म्हणजे बघा इथं या ठिकाणी तुम्ही 1 2 3 4. आता बघा, एक आपल्या मॅथमॅटिकलचा बेसिक रूल असतो, कुठल्याही संख्येला जर समसंख्येनं गुणलं तर तो गुणाकार नेहमी समसंख्याच येतो. तुम्ही कुठलीही संख्या घ्या, कुठल्याही संख्येला जर आपण 2 या विषम संख्यांनी कुठल्याही संख्येला, म्हणजे विषम असू दे किंवा समसंख्या असू दे, त्याला जर आपण गुणताना समसंख्येने गुणलं तर त्यांचा गुणाकार नेहमी समसंख्या येतो. म्हणजे कसं बघा, 3 गुणिले 4 हे किती होतं? 12. 100 गुणिले किती घेऊया आपण? 477. 100 गुणिले 477, 100 ही समसंख्या आहे. 477 म्हणजे किती होणार? 477 आणि वरचे 2 शून्य, ही झाली का समसंख्या? म्हणजे कुठल्याही विषम संख्येला किंवा समसंख्येला जर आपण समसंख्येनेच गुणलं तर आपल्याला जो गुणाकार मिळतो तो येतो समसंख्या. म्हणजे ही x असणार आहे, ही कुठल्याही संख्या घेतल्या तरी ही समसंख्या येणार आहे, बरोबर? आणि समसंख्या मध्ये 1 ऍड केलं की ती विषम संख्या होते, बाय डिफॉल्टच आहे, कारण कुठल्याही विषम संख्या समसंख्येमध्ये 1 जर आपण मिळवलं तर ते नेहमी बनत असते विषम संख्याचा अर्थ n जी असणार आहे ना तर ती नेहमी विषम संख्या असणार आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी बरोबर येऊ शकतं बघा, निष्कर्ष, म्हणजे n ही विषम संख्या आहे बाय डिफॉल्ट. आणि यातला पुढचा एक पार्ट आहे की तो कसा आहे बघा, n तर ही मूळ संख्या येणार नाही. मूळ संख्या काय येणार नाही? कारण आपण बघा इथे 1 2 3 4 घेऊन बघूया, यांचा गुणाकार किती येईल? 4 2 8 8 3 24, 24 1 24, 24 अधिक 1 केलं की हे मिळतं आपल्याला 25. पण ही 25 आहे, ही मूळ संख्या नाही ना, म्हणजे 25ला 5 ने भाग जाऊ शकतो ना, त्यामुळे हे जे n आहे ना ती कधीच मूळ संख्या येणार नाही. त्यामुळे ब या ठिकाणी कॅन्सल झाला. n ही समसंख्या देखील कधीच येणार नाही, कारण कुठल्याही समसंख्येत आपण 1 ऍड केलं की ती विषम संख्या बनते, त्यामुळं ड देखील येणार नाही. म्हणजे ब आणि ड नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा. वरीलपैकी सर्वत्र येणार नाही सत्य,
केवळ वरीलपैकी कोणते येणार नाही, कारण आपण हे विषम संख्या n बरोबर येते काढले, त्यामुळे हा देखील ऑप्शन गेला. ब वगळून सगळं पण म्हटले, पण या ठिकाणी ड देखील येत नाही, त्यामुळे तिसरा देखील ऑप्शन गेला. उरतं फक्त 4 अ आणि क. आता n हा पूर्ण वर्ग संख्या असतो, हे तुम्ही कुठलेही नंबर गुणाकार करून बघा, हा पूर्ण वर्गच येतो. वर्ग संख्या म्हणजे कसं, जसं की 25 आलं, 2 3 4 5चं केलं तर किती होतंय बघा, 2 3 4 हे होणार किती, 25 25 गुणिले 5 25 5 थांबा, 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 हे किती आले, 5 चोक 20, बरोबर आहे की नाही. 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 गुणिले 2 हे होणार 120, 120 अधिक 1 हे होणार 121, हे 121 आहे, 11चा वर्ग आहे. असं तुम्ही कुठल्याही संख्या घेऊन बघा, हे 1 प्लस एक्स जे आहे ना, 4 संख्यांचा गुणाकार हा नेहमी पूर्ण वर्ग संख्याच येणार, म्हणजे तो कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचा वर्गच असणार आहे. आलं लक्षात. त्यामुळे क देखील या ठिकाणी बरोबर येतं. ऑप्शन नंबर 4 की ज्यामध्ये फक्त अ आणि क हे सत्य विधान आहेत, हे आपल्या या ठिकाणी बरोबर होतील. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, हा तर एकदम सोपा आहे. महाविद्यालयातील कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांशी असणारे गुणोत्तर 3:2 दिलेले आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पात्र होत असतील तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी सांगा. जर 20% पात्र होत असतील तर 100 पैकी किती अपात्र होणार, तर ते होणार 80. आपण ह्या 3:2 जे दिले ना, तर त्याला आपण 300 आणि 200 मानून चालूया विद्यार्थ्यांची संख्या. आता या 300तलं जर 20% मुलं पास होत असतील किंवा पात्र होत असतील तर अपात्र किती होणार, 80%. म्हणजे या 300चा 80% किती येणार, तर ते येणार 240. 8 त्रिक 24 हे कसं काढायचं आपल्या पर्सेंटेजच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. तसंच 200 पैकी जर 25% विद्यार्थी मूल जर पात्र होत असतील तर अपात्र किती होणार, तर अपात्र होणार 175. आणि 175 गुणिले 2 केलं तर आपल्याला किती मिळतं, तर आपल्याला मिळतं 150. म्हणजे एकूण 150 विद्यार्थी अपात्र झाले बघा. हे झाले अपात्र आणि हे झाले एकूण विद्यार्थी. आपल्याला काय विचारलंय, पात्र नसलेल्यांची टक्केवारी शोधा. टक्केवारी काय करायचं, एकूण अपात्र विद्यार्थी छेद एकूण विद्यार्थी गुणिले 100 केले की आपल्याला अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कळणार. 24 अधिक 15 किती होणार, हे होणार 39. 0 छेदामध्ये किती होणार, 200 अधिक 300 500 हे गुणिले 100, बरोबर आहे की नाही. या एका शून्याला एक शून्य गेला, 50 1 50, 50 2 100, 39 गुणिले 2 हे होणार 78. याचा अर्थ 78% विद्यार्थी या ठिकाणी अपात्र झालेले आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 4 होणार हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, हा मी किती वेळा घेतला असेल कदाचित, तुम्ही माझ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये बघू शकता. या ठिकाणी काय दिले बघा आपल्याला, ब्ल्यू या शब्दासाठी कोणता कोड येईल हे आपल्याला विचारण्यासाठी माहिती पुरेशी आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय दिले बघा इथं, सी वॉटर इज ब्ल्यू. याच्यासाठी काय दिले आपल्याला, याच्यासाठी दिले ERPITH आणि DY. दुसरं काय दिलं आपल्याला, दुसरं दिलंय काय इज क्लिअरली ब्ल्यू. याच्यासाठी काय दिले DY TH HA आणि CB. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं असतं, जे जे कॉमन असतं ते कॅन्सल करून टाकायचं आणि जो दोन्ही ठिकाणी कॉमन असेल तो असणार आपल्याला त्या विशिष्ट वर्डसाठी कोडेड फॉर्म. आपल्याला काय बघायचं आहे, ब्ल्यू या शब्दासाठी कोणता कोड येईल ही या दोन माहितीवरून कळते की नाही हे आपल्याला बघायचं आहे. ब्ल्यू बघा या ठिकाणी काय, या ठिकाणी देखील आहे, सोबतच या ठिकाणी इज हा देखील शब्द आहे बघा दोन्ही ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी दोन दोन कॉमन कुठले, तर या ठिकाणी बघा DY कॉमन आहे, DY कॉमन आहे, TH कॉमन आहे आणि TH कॉमन आहे. आता बघा या दोन इज शब्दासाठी आणि ब्ल्यू शब्दासाठी आपल्याला एक कॉमन शब्द मिळाले, त्यामुळं आपण निश्चित सांगू शकत नाही की ब्ल्यू साठी कोणता येईल. ब्ल्यू साठी एकतर DY येऊ शकतो किंवा TH येऊ शकतो, आपल्याला फिक्स माहित नाही, या दोन वाक्यावरून कळत नाहीये. तसेच इज या शब्दासाठी काय येतं, तर इज या शब्दासाठी TH येऊ शकतं किंवा DY येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला निश्चित काही कळत नाही आपल्याला, आणि हे निश्चितच विचारले बघा. निश्चित आपल्याला करायचं आहे की कुठल्या माहितीवरून मिळते, तर आपल्याला अ आणि ब या दोन्ही माहितीवरून देखील आपल्याला निश्चित कळत नाही आहे. त्यामुळे अ आणि ब मधली माहिती पुरेशी नाही आहे. ऑप्शन नंबर 4 होणार हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. आता याच्यावरून काही वेगळं जर तुम्ही लॉजिक लावत असाल तर त्याला आपण काय करू शकत नाही, पण या ठिकाणी बघा हे मी जेवढं शिकलो त्यावरून आपण हे असं म्हणू शकतो की
ब्ल्यू आणि इज यासाठी कॉमन टर्म येत आहे, त्यामुळे ब्ल्यूसाठी निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 अ आणि ब दोन्ही माहिती पुरेशी नाहीत, हे होणार आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. हा तर बघा मी किती वेळा सांगितलंय, मागच्या एसटीआयच्या पेपरला देखील अशाच पद्धतीचा प्रश्न होता. हे सुरुवातीचं वाचत बसायचं नाही, हे बघायचं पहिल्यांदा आपल्याला इथं काय विचारलंय. टी ही पीची मुलगी आहे. याचा अर्थ टी मुलगी, याचा अर्थ टी आपली मुलगी यायला पाहिजे, फिमेल यायला पाहिजे. ऑप्शनमध्ये बघायचं टी कुठल्या कुठल्या ठिकाणी मुलगी येते, ज्या ठिकाणी आलं ते आपलं बरोबर उत्तर. इथं काय दिलंय बघा, एस मायनस टी. एस मायनस टी म्हणजे काय दिलंय बघा, एस हा टीचा भाऊ आहे, एस हा टीचा भाऊ आहे, म्हणजे एस झाला भाऊ, पण टी बद्दल आपल्याला निश्चित कळत नाही ती मुलगा आहे की मुलगी आहे, म्हणजे भाऊ आहे का बहीण आहे ते कळत नाही. करेक्ट. त्यामुळं हा ऑप्शन गेला या ठिकाणी. तिसरा बघा, टी मायनस एस. टी मायनस एस या ठिकाणी कसं बनतं बघा, टी हा बीचा भाऊ आहे, म्हणजे टी हा भाऊ आहे कुणाचा, तर तो आहे एसचा. म्हणजे टी या ठिकाणी पुरुष आला, पण आपल्याला पाहिजे टी मुलगी, म्हणजे तिसरा ऑप्शन देखील गेला. चौथा बघा, एस प्लस टी. एस प्लस टीचा अर्थ एस बहीण आहे टीची, म्हणजे एस या ठिकाणी मुलगी झाली, ती बहीण आहे कोणाची, तर ती बहीण आहे टीची. पण टीचं या ठिकाणी आपल्याला निश्चित लिंग कळत नाही आहे. आलं लक्षात. टी मुलगा आहे का मुलगी आहे कळत नाही, त्यामुळं ऑप्शन नंबर चौथा देखील या ठिकाणी गेला. उरतं फक्त एक ऑप्शन नंबर 2. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कसं बरोबर येईल. आलं लक्षात. आता बघा, पी क्रॉस क्यू दिले, म्हणजे क्रॉसचा अर्थ काय, पी ही बी ची बायको आहे. पी बायको असल्यामुळे पी झाली मुलगी किंवा स्त्री. तिचं लग्न कोणासोबत झालं, तर तिचं लग्न झाले क्यूशी, म्हणजे क्यू आला पुरुष. पुढं काय म्हटले, क्यू भागाकार किंवा क्यू डिवाइड बाय आर, म्हणजे इथं क्यू काय आहे बघा, डिवाइडचा अर्थ काय आहे, तर ए हे बी चे वडील, म्हणजे क्यू हे कुणाचे वडील होणार, तर क्यू हे वडील होणार आरचे. आरचं लिंग कळत नाही आपल्याला. आर मायनस टी दिलंय, मायनसचा अर्थ भाऊ, म्हणजे आर जो आहे तो भाऊ आहे कुणाचा, तर तो भाऊ आहे टीचा. बरोबर, टीचा भाऊ आहे. आणि पुढे काय दिले, टी प्लस एस, म्हणजे टी ही बहीण आहे एसची. एस बद्दल काय कळत नाही आपल्याला, त्यामुळे आर टी एस ही भावंड झाली आणि पी क्यू हे त्यांचे आई वडील झाले. टी ही टीची आई होते आणि टी जी आहे ती पी ची मुलगी होते, कारण टीचा आपल्याला गुण लिंग कळालेला आहे, त्यामुळे टी मुलगी असल्यामुळे ती पी ची मुलगी 100% होते. ऑप्शन नंबर 2 होतं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. हा प्रश्न मी किती वेळा घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस सेशन बघा आणि पीवायक्यू देखील नक्कीच बघा. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. हा पण मी प्रॅक्टिस सेशनमध्ये घेतलेला आहे. याच्यात काय नाही आहे, या दोघांचा जो डिफरन्स येत आहे ना, 8 वजा 11 वजा 8 किती झालं 3, आणि या 3चा केलाय घन 27. 8तून 7 गेला 1, 1चा घन येतो 1. 15तनं 1 11 गेले किती उरलं 4, 4चा घन केलाय तो आहे 64, म्हणजे 5तून 3 गेले 2 आणि 2चा घन येतो 8, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी यायला पाहिजे 8. ऑप्शन नंबर 4 होणार आहे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. सेम म्हणजे सेम प्रश्न मी घेतलेला आहे आपल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. आता हा बघा, हा थोडा मला जरा रिस्की वाटतोय, कारण जर तुम्ही पाहिला असेल तर काय सांगितलं इन्फॉर्मेशनमध्ये, पहिल्या जे 2 वाक्यावरून तिसरं विधान आपण निष्कर्ष काढलेला आहे. बरोबर आहे. आता बघा ऑप्शन काय काय दिल्यात, अ ब, अ ड आणि ड. चेक काय करायचं, अ चेक करायचं, क चेक करायचं नाही, कारण क बद्दल आपल्याला ऑप्शन दिलेलं नाही. अ चेक करायचं. अ काय दिले बघा, एकही ससा हसत नाही आहे, म्हणजे हा झाला ससा, तो हसत नाही आहे, म्हणजे दोघांमध्ये नोच रिलेशन आलं. बरोबर. काही जे हसतात ते वाघ आहेत, म्हणजे हसणाऱ्यांतला काही भाग जो आहे ना, तर तो वाघांचा आहे, हा पोर्शन. बरोबर आहे की नाही. हा हसतच्या आतला हा कॉमन पार्ट. पुढे काय म्हटले, काही वाघ ससे नाहीत. आता हे 100% खरं होईल, कारण हा जो डार्क केलेला पोर्शन आहे ना, हा वाघांचा डार्क केलेला, तो कधीच या सशांचा भाग होऊ शकणार नाही. बरोबर आहे की नाही. त्यामुळं काही वाघ ससे नाहीत हे आपण 100% म्हणू शकतो. काही वाघ ससे आहेत हे म्हणता येते नाही येते ते नक्की नाही आहे, पण हा जो शेड केलेला पोर्शन आहे ना मी रंगाने, तर तो पोर्शन कधीच सशाचा भाग बनणार नाही, कारण ससा आणि हसत हे दोघंही नो च्या रिलेशनमध्ये, त्यामुळे अ या ठिकाणी फॉलो होतं. बरोबर, म्हणजे फक्त ड या ठिकाणी गेलं. ब चेक करूया. ब काय म्हटले बघा, सर्व कोल्हे काळे आहेत, म्हणजे आतल्या बाजूला कोल्हे येणार आणि बाहेरच्या बाजूला काळे येणार. पुढे काय म्हटले,
काही कोल्हे नाचत नाहीत, म्हणजे कोल्ह्यांचा काही भाग आहे ना तर तो नाचत नाहीत. पुढे काय म्हटले, काही नर्तक काळे आहेत. आता हे नर्तक आलं बघा, काही नर्तक काळे आहेत. आता आपल्याला काय सांगितले, तिसरं विधान हे 100% कन्क्लुजन आहे पहिल्या दोन वाक्यांचं. पण पहिल्या दोन वाक्यांमध्ये नर्तकांबद्दल आपल्याला काय दिले का, तर नर्तकांबद्दल काही दिलं नसल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बी या ठिकाणी लागू पडत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 गेला या ठिकाणी. ड चेक केलं की आपल्याला कळून जाईल. आता ड बद्दल तुम्हाला जरा शाश्वती वाटत नाही बरं काय, कारण आयोग कसं उत्तर देईल काय सांगता येत नाही. पण माझ्या मते ऑप्शन नंबर 3, कारण हे ड बरोबर यायला पाहिजे. ड काय दिले बघा, सर्व ई हे एस आहेत. पुढे काय म्हटले, सर्व ई हे बी आहेत, म्हणजे बी हा या ठिकाणी बाहेर पण येऊ शकतो बघा. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय बनते बघा, मी इथलं हे सगळं वाघांचं हे खोडून टाकतो काय. ही पहिली कंडिशन झाली बघा वरची. दुसरी कंडिशन काय होणार, बी होणार आतल्या बाजूला फक्त, बाकी काही वेगळं नाही. बी फक्त आतल्या बाजूला येणार. म्हणजे कसं, सर्व ई हे काय आहेत, तर ते आहेत एस, आणि सर्व ई बी आहेत, म्हणजे हे बी आतल्या बाजूला येईल बघा. ही झाली दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन काय म्हणते, सर्व ई हे एस आहेत बरोबर, आणि सर्व ई बी आहेत, म्हणजे ही देखील कंडिशन बनते. ही झाली तिसरी कंडिशन. जर तिन्हींचा विचार केला तर काय दिले बघा कन्क्लुजन, काही बी एस आहेत. पहिल्यामध्ये बघूया, या बी मोठ्याचा हा एवढा काही भाग आहे बघा, हा एस ने व्यापलेला आहे सगळा, बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिल्या निष्कर्षानुसार तरी किंवा पहिल्या आपल्या पॉसिबिलिटीनुसार काही ब हे एस आहेत 100% बरोबर ठरतं. तिसरी पॉसिबिलिटी बघूया, या बी आणि एस मध्ये दोघांमध्ये समचं रिलेशन येते किंवा काहीचं नातं येते, दोघांचा कॉमन पार्ट येतोय बघा हा. म्हणजे तिसऱ्या कन्क्लुजन वरून देखील आपण असं म्हणू शकतो की काही बी हे एस आहेत. दुसरं बघा, आता हा बी आतल्या बाजूला आहे बरोबर, आणि एस हा बाहेरच्या बाजूला आहे. पण जर समजा बीचा मी हा भाग घेतला, मी हा रंगवलेला, हा बीचा काही भाग झाला बरोबर की नाही, काही बी झालं हे, हा पार्ट बीचा एक छोटा भाग, काही ब, हा या एसचाच भाग आहे की नाही. म्हणजे काही बी एस आहेत हे आपल्या तिन्ही पॉसिबिलिटीवरून शक्य होतं. त्यामुळे अ आणि ड हे या ठिकाणी बरोबर यायला पाहिजे. पण शेवटी या प्रश्नाबद्दल मला संभ्रम काय वाटतोय, आयोग हे फक्त अ म्हणजे ऑप्शन नंबर 2 देऊ शकतो. पण माझ्या जेवढं मी आतापर्यंत शिकलोय त्यानुसार तर इथं अ आणि ड यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर यायला पाहिजे. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न, कारण प्रश्न भरपूर कव्हर करायचे आपल्याला. माहिती काय दिलेली आहे बघा, मला दीप काय म्हणतो, मला आश्चर्य वाटतं की आपण आपला वेळ आणि शक्ती वाचवण्यासाठी व्यापारी उड्डाणे वापरतो, म्हणजे कमर्शियल फ्लाईट्स बरं काय, कमर्शियल फ्लाईट वापरतो, आणि उड्डाणे वातावरणात इतका कार्बन डायऑक्साईड मिसळतात की जेवढा काही संपूर्ण देश एका वर्षात मिसळतो. आपण वापरत असलेली उड्डाणे मर्यादित करायला हवीत. म्हणजे काय सांगितले बाबा यानं दीपला काय वाटते की आपण पैसा आणि वेळ वाचवण्यासाठी, शक्ती आणि वेळ वाचवण्यासाठी जी आपण फ्लाईट वापरतो किंवा फ्लाईटने जातो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, तर त्यामुळे काय व्हायलंय, त्या फ्लाईटमुळं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड जो वातावरणात पसरतोय, तर तो एक संपूर्ण देश जो एका वर्षात टाकतो तर त्याच्या अत्यंत जास्त पटीनं आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की हे जे कमर्शियल उड्डाण आहेत, म्हणजे आपण फ्लाईट्स ज्या म्हणतो, या फ्लाईट्समुळं एक प्रकारे वातावरणाचं प्रदूषण होत आहे आणि कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढत आहे, बरोबर आहे की नाही. दुसरं त्यानंतर काय म्हणते निमा, मला माहित आहे जेव्हा एक आंतरखंडीय उड्डाण करते, म्हणजे अजून एक फ्लाईट उड्डाण करते, त्यावेळी गाडीने केलेल्या वर्षभराच्या प्रवासापेक्षा जास्त प्रदूषण कारणीभूत ठरते. म्हणजे एक गाडी असते की नाही आपली नॉर्मल 4 व्हीलर समजा, तर 4 व्हीलर वर्षभरात जेवढं कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते तेवढं एक फ्लाईट एका वेळी आकाशात किंवा वातावरणात सोडत असते. म्हणजे दीपनं जे काही वाक्य बोलले ना, तर त्यावर निमा ही सहमत आहे, तिनं देखील त्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे किंवा त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आता बघा, दीपच्या भाष्यावर नियमाचा प्रतिसाद हा काय होत आहे, म्हणजे आता बघा, हा पर्यायाकडे बघण्याआधी मी तुमच्याशी बोलतो थोडं. दीपनं जे काही वाक्य बोललेलं आहे, विमानांमुळे जे कार्बन डायऑक्साईड वातावरण वाढलेलं त्यामुळे प्रदूषण वाढत आहे, अशा पद्धतीचे दीपनं वाक्य केले, त्याला निमाने दुजोरा तर दिलाय, बरोबर आहे की नाही. हो मला माहित आहे असं तिनं म्हटलंय, आणि त्यानंतर ह्या
फ्लाईट्समुळं एका वर्षात जेवढी गाडी दूर सोडते त्याच्यापेक्षा अनेक पटीने हा विमान एका वेळी सोडत असतो, असं निमाचं म्हणणं आहे. म्हणजे निमा एक प्रकारे त्याला सहमती दर्शवते दीपच्या वाक्याला. पुढे बघा काय म्हटले, दीपच्या भाषेवर निमाचा प्रतिसाद काय आहे, त्याला कार्बन डायऑक्साईड प्रदूषण समस्येचे गांभीर्य खरोखर समजले वा नाही याबद्दल प्रश्न उपस्थित करतो. आता तर असं काही नाही आहे, प्रश्न उपस्थित होतच नाही, समजले का नाही समजले. निमाला हे वाक्य समजलेलंच आहे, त्यामुळे तर ती त्याचं अनुमोदन करते ना, त्यामुळे पहिला ऑप्शन या ठिकाणी गेला. दुसरा बघा, आपण वापरत असलेल्या उड्डाणांवर आपण मर्यादा घालण्यासाठी त्याच्या मुद्द्याची पुष्टी करतो. आता हे बघा, निमा जे आहे ते दीपच्या वाक्याला अनुमोदन देत आहे आणि ती त्याचं कारण देखील सांगत आहे किंवा दुसऱ्या उदाहरण देखील स्पष्ट करत आहे, पण मर्यादा घालण्यासाठी ती काही बोलत आहे का, तर ही निमा जी आहे ना ती मर्यादा घालण्यासाठी काही सध्या तरी बोलत नाही आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपण होल्डवर ठेवूया. तिसरं बघा, कार्बन डायऑक्साईड प्रदूषण समस्या कमी करण्याबद्दल पर्यायी मार्ग सुचवलाय. आता हिनं मार्ग सुचवलेले नाही, तिनं दुसरंच एक उदाहरण दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आंतरखंडीय उड्डाण करतो त्यावेळी गाडीने केलेल्या वर्षभराच्या प्रदूषणापेक्षा जास्त प्रदूषणाला कारणीभूत होतो. म्हणजे तिनं दुसरं उदाहरण दिलंय, पण हे प्रदूषण कमी करण्यावर काय पर्यायी मार्ग सुचवलाय का निमाने, तर नाही. त्यामुळे तिसरा ऑप्शन इथे सरळ सरळ कॅन्सल होतो. चौथा बघूया, वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात किंवा पातळीत वाढ होण्यात उड्डाणाचा वाटा मोठा आहे या दीपच्या वाक्याचे प्रबलन करतो. म्हणजे निमा हे तर सांगतोय, हे तर मान्य करतोय की विमान वापरल्यामुळं कार्बन मोनॉक्साईड जास्त होतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढत आहे. आणि या गोष्टीचा दुसऱ्या एका उदाहरणानं निमा त्याचं समर्थन करत आहे, बरोबर आहे की. म्हणजे तिनं ह्यानं काय सांगितलं, दीपनं काय सांगितलेलं आहे उदाहरण, तर त्यानं व्यापारी कमर्शियल जे फ्लाईट्स असतात तर त्याचं उदाहरण दिलं त्यानं की कसं ते वातावरणात सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड मिसळतात आणि त्यामुळे एका वर्षात जेवढं जात नाही तेवढं विमानांमुळे जात आहे. आणि दुसऱ्या उदाहरणात निमान काय दिलंय, तर निमानं विमानांमुळं प्रदूषण जास्त होतं किंवा कार्बन डायऑक्साईडमुळं प्रदूषण जे जास्त होतं त्याला दुजोरा तर दिलेलंच आहे, कारण ते काय म्हटल्या हो माहीत आहे. सोबतच या दीपच्या वाक्याला त्याने अजून एक उदाहरण देऊन त्याला बळकटी आणलेली आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आंतरखंडीय उड्डाण करतो तेव्हा गाडीने केलेल्या वर्षभराच्या प्रवासापेक्षा जास्त प्रदूषणाला कारणीभूत होतो. म्हणजे व्यापारी उड्डाणं किंवा जी विमान आहेत त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड परिणामी प्रदूषण वाढत आहे हे सांगत आहे, त्या गोष्टीला दुजोरा देत आहे. त्यामुळे 2 पेक्षा मला चौथं हे जास्त खूप ॲप्रोप्रिएट आन्सर वाटतं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर 4 येणं अपेक्षित आहे बरं काय. शेवटी आयोग जे म्हणेल ते आपल्याला बरोबर पकडावं लागतं. मी दरवेळी तुम्हाला हे जे असर्शनचे किंवा आपण जे निष्कर्ष काढतो ते प्रश्न असतात ना, मी तुम्हाला असं 50-50 का सांगतो, कारण शेवटी आयोग जे म्हणेल ते आपल्याला द्यावं लागतं. बाकीच्या प्रश्नांना मी तुम्हाला 100% उत्तर सांगितलं की नाही हे यायला पाहिजे यायला पाहिजे, पण ह्या विचारात कसं आयोग कसा विचार करेल हे आपल्याला पाहावं लागतं. त्यामुळे हे मी अंदाजित उत्तर दिलं आहे की 4 येणं अपेक्षित आहे. आलं लक्षात. बघूया आता आपला पुढचा प्रश्न. आपल्याला काय सांगितलं, नियमाचा प्रतिसाद काय आहे ते आपल्याला विचारलं होतं, बरोबर आहे की नाही. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, हा देखील भरपूर भारी वाटला मला. समान धारकता असलेल्या रसाच्या एकूण 21 बाटल्या आहेत, त्यातील 7 पूर्ण भरलेल्या, 7 अर्ध्या भरलेल्या आणि 7 रिकाम्या आहेत. कोणतेही मापनाचे साधन नसताना 3 मित्रांमध्ये समान समान बाटल्या वाटायच्यात. आता या ठिकाणी बघा 21 बाटल्या तिघांमध्ये वाटायच्या, त्यामुळे प्रत्येकाला 7-7 बाटल्या आल्या पाहिजेत, हे तर 100% आहे, बरोबर. प्रत्येकाला 7-7 बाटल्या आल्या पाहिजेत. बघा मी तुम्हाला डायरेक्ट पहिला ऑप्शन सांगतो. प्रत्येकाला रसाने पूर्ण भरलेल्या 2 बाटल्या, म्हणजे 2 बाटल्या तिघांना होतील, 2-2-2 म्हणजे या एकूण पूर्ण भरलेल्या किती होणार 6 बाटल्या. 2-2 रिकाम्या बाटल्या मिळणार, रिकाम्या 2-2 मिळाल्या तर किती होणार, त्या होणार 6 आणि 2-2 अर्ध्या भरलेल्या होत्यात, म्हणजे ह्या होत्यात एकूण 18 म्हणजे 18 बाटल्या होत्या, 3 बाटल्या शिल्लक राहतात. त्यामुळे पहिला ऑप्शन या ठिकाणी होऊ शकत नाही. दुसरा बघा, प्रत्येकाला प्रत्येक प्रकारच्या 2 बाटल्या मिळतील आणि प्रत्येकी एक प्रकारची एक बाटली स्वीकारावी लागेल. पण या ठिकाणी समान वाटणी तर होणारच नाही ना, कारण प्रत्येकाला जर समजा 2-2 बाटल्या मिळाल्या, कसं बघा या ठिकाणी प्रत्येकाला 2-2 बाटल्या मिळाल्या, 2-2-2 बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या 2 म्हणजे 2 भरलेल्या, 2 अर्ध्या भरलेल्या आणि 1 प्रत्येक प्रकारची म्हटले म्हणजे भरलेली, मोकळी आणि अर्धी भरलेली. पण या ठिकाणी प्रत्येकाला समान वाटणी झालीच नाही ना. ज्याला कुणाला अर्धी बाटली मिळाली किंवा ज्याला कुणाला मोकळी बाटली मिळाली त्याला तर असमानच मिळाल ना, त्याला बाकीच्यांपेक्षा ओसाचा रस कमीच मिळाला. त्यामुळे दुसरा देखील ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होतो.
या 3 बाटल्या 3 मित्रात समान वाटणे अशक्य आहे, हे तर शक्यच नाही ऑप्शन. जर नसतं तर आयोगाने आपल्याला विचारलंच का असतं. त्यामुळे तिसरा ऑप्शन देखील गेला. चौथा येऊ शकतो आणि ते कसं मी तुम्हाला सांगतो. हे खोडून टाकतो बघा सगळं. प्रश्न भारी आहे बरं का योले, मला आवडला एकदम. त्याने काय सांगितलंय, प्रत्येक रसाने पूर्ण भरलेल्या 3 बाटल्या. बरोबर. आता बघा या ठिकाणी 7 पूर्ण भरलेल्या, 7 अर्ध्या भरलेल्या आणि 7 रिकाम्या. बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने बाटल्या दिल्यात आपल्याला. आता चौथ्यात काय म्हटले त्यांनी, पूर्ण रसाने भरलेल्या 3-3 बाटल्या, म्हणजे प्रत्येकी जर 3-3 आल्या तर एकूण 9 बाटल्या व्हायला पाहिजेत. म्हणजे बघा या पूर्ण भरलेल्या 7 बाटल्या अधिक ह्या अर्ध्या अर्ध्या भरलेल्या आपण जर 4 बाटल्या घेतल्या तर, म्हणजे 7तून 4 गेले, इथं उरले 3. या 4 बाटल्यांचं अर्ध अर्ध भरलेलं असणार आहे. बरोबर आहे की नाही. अर्ध अर्ध भरलेल्या जर आपण एका 2 बाटल्यांमध्ये केला, म्हणजे 4 बाटल्यांच्या 2 पूर्ण भरलेल्या बाटल्या केल्या, 4 अर्ध्या भरलेल्याच्या जर आपण 2 पूर्ण भरलेल्या बाटल्या केल्या तर 2 इकडे आल्या बघा, या 2 इथं आल्या. म्हणजे या 4 बाटल्यांमधून 2 बाटल्या आपण या ठिकाणी भरल्या तर 2 शिल्लक राहणार, त्या रिकाम्या होणार की नाही, कारण अर्धा अर्ध भरलेलं आपण दुसऱ्या बाटल्यांमध्ये ओतलं. त्यामुळं या 4 मधल्या 2 रिकाम्या होणार. आलं का लक्षात मी काय केलं. या 4 बाटल्या आपण अर्ध्या अर्ध्या भरलेल्या बाजूला काढल्या, त्या 4 बाटल्यांना आपण 2 बाटल्यांमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे 2 भरलेल्या बाटल्या केल्या आणि 2 रिकाम्या बाटल्या केल्या. या 2 भरलेल्या आपण या ठिकाणी नेल्या आणि 2 रिकाम्या इथं ठेवल्या. बरोबर. म्हणजे बघा आता कंडिशन कशी सॅटिस्फाय होते आपली. 7 अधिक 2 9 भरलेल्या, म्हणजे 9 पूर्ण बाटल्या. प्रत्येकी किती किती येणार, प्रत्येकी 3-3 येणार. बघा आलं काय, प्रत्येकी रसाने पूर्ण भरलेल्या 3 बाटल्या आल्या. आता पुढं रिकाम्या बाटल्या किती शिल्लक आहेत बघा. या रिकाम्या 7 बाटल्या ऑलरेडी होत्या त्या, आणि या 4 बाटल्यांचं 2 बाटल्या पूर्ण भरल्यामुळं ज्या 2 बाटल्या रिकाम्या राहिल्या होत्या त्या 2 रिकाम्या बाटल्या, म्हणजे हे किती होणार 7 अधिक 2 हे होणार 9 रिकाम्या बाटल्या. म्हणजे रिकाम्या बाटल्यांचं देखील 3-3 मध्ये डिवायडेशन होणार, 3-3-3. करेक्ट. 3 रिकाम्या बाटल्या आल्या प्रत्येकी. एवढ्या तर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. 3 रसाने निम्म्या भरलेल्या बाटल्या मिळतील. आता बघा या अर्ध्या अर्ध्या भरलेल्या 7 मधून आपण 4 इथं पूर्ण करण्यासाठी वापरल्या होत्या, म्हणजे उरल्या किती अर्ध्या बाटल्या, उरल्या अर्ध्या बाटल्या 3. या 3 अर्ध्या बाटल्या प्रत्येकी 1-1-1 मिळणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे 21 बाटल्या होत्या, पहिल्याला किती मिळाल्या बघा, हे 3 हे 3 3 3 6 आणि 1 7 7 3 21. म्हणजे आपल्या दिलेल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बरोबर बसल्यात. एक रसाने निम्मी भरलेली बाटली प्रत्येकाला मिळाली, म्हणजे ऑप्शन नंबर 4 व्हायला पाहिजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात काय काय केलं. शांतपणे एकदा बघून घ्या, मला फक्त तुम्हाला उत्तर सांगून पुढे जायचं आहे, त्यामुळे मी पुढचा प्रश्न घेतो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा. राम, श्याम, सुरेश, चंदू आणि कमला हे 5 मित्र दक्षिणेकडे तोंड करून क्रिकेट पाहत उभे आहेत. म्हणजे बघा दक्षिणेकडे म्हटलंय, त्यामुळं आपल्याला नेहमी आपण असं वरच्या बाजूला बघतायत असं घेतो, पण यावेळी उलटं घ्यायचं. खालच्या बाजूला तोंड करून बसलेत असं घ्यायचं. 1 2 3 4 5 आणि हे अशी इकडच्या बाजूला बसलेत बरं काय तोंड करून. त्यामुळं डावं उजवं बदलतं. जर आपण वरच्या बाजूला बघत असू तर आपली ही उजवी बाजू होत्या आणि ही डावी बाजू होत्या, पण हे खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेला बघतायत, त्यामुळे ही होणार डावी बाजू आणि ही होणार उजवी बाजू. आलं लक्षात. डावी उजवी मी लिहून ठेवतो. माहिती बघूया काय दिले. केवळ श्याम हा राम आणि कमलाच्या मध्ये आहे, तर सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लगत बसलाय. म्हणजे इथं लिहून घेऊ आपण सुरेशच्या लगत उजव्या बाजूला म्हणजे इकडच्या साईडला कोण बसले तर ती बसली कमला. सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला, म्हणजे हा झाला सुरेश. सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला, म्हणजे कमला झाली बघा इथं. कमलाची उजवी बाजू झाली ही. आणि काय म्हटले आपल्याला, कमला आणि राम यांच्यामध्ये श्याम आहे, म्हणजे कमला नंतर येणार राम, कमला नंतर येणार श्याम आणि श्याम नंतर येणार राम. बरोबर. सुरेश कुठं आहे तर सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लगत आहे, म्हणजे कमलाची उजवी बाजू झाली ही, कारण हे सगळेजण खालच्या बाजूला बघत आहेत. बरोबर. कमलाच्या
उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला झाला सुरेश आणि कमला आणि राम यांच्यामध्ये श्याम बसले. श्याम हा राम आणि कमला यांच्यामध्ये. पुढे काय म्हटले, चंदू रामच्या डाव्या बाजूला लगत बसलाय म्हणजे रामच्या लगत बाजूला चंदू आहे. आलं का लक्षात? रामच्या सलग डाव्या बाजूला, डावी बाजू ही येणार आपली. जर नॉर्मली बघितलं तर ही उजवी ही डावी असते, पण हे दक्षिणेकडे म्हणजे खालच्या बाजूला तोंड करून बसल्यामुळे ही येणार यांची डावी बाजू आणि ही येणार उजवी बाजू. बरोबर? म्हणजे इकडे येणार चंदू. हे 5 लोक झाले का अरेंज? कसं बघा, सगळ्यात इकडे येणार सुरेश, सुरेश नंतर येणार कमला, कमला नंतर कोण येणार? कमला नंतर येणार श्याम, श्याम नंतर येणार राम, राम नंतर येणार आपला चंदू. बरोबर आहे की नाही? ही झाली अरेंजमेंट. बरोबर आहे की नाही? चेक करूया. श्याम हा राम आणि कमलाच्या मध्ये, श्याम हा राम आणि कमलाच्या मध्ये बसलाय. बरोबर आहे. तर सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लगत बसलाय. कमलाची उजवी बाजू झाली ही आणि त्याच्या लगत बसलाय सुरेश. बरोबर. आणि चंदू हा रामच्या सलग डाव्या बाजूला बसलेला आहे. म्हणजे बरोबर आहे अरेंजमेंट सगळी. विधाने निश्चितपणे सत्य कुठल्यात बघूया. श्याम हा रामच्या डाव्या बाजूला आहे. श्याम हा रामच्या डाव्या बाजूला आहे काय? नाही, उजव्या बाजूला आहे. पहिलं कॅन्सल झालं. चंदू कमलाच्या डाव्या बाजूला तिसरा आहे. डावी बाजू इकडची म्हणजे कमलाच्या तिसऱ्या बाजूला. हे झालं पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. तिसऱ्या बाजूला कोण आहे? डाव्या चंदू आहे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी बरोबर आलं पाहिजे. बाकीची पण तुम्हाला समजून येतो काय येत नाहीत. श्याम कमलाच्या उजव्या बाजूला आहे. श्याम कमलाच्या उजव्या बाजूला आहे का? या बाजूला ही बाजू आहे आपली डावी, त्यामुळे तिसरं कॅन्सल झालं. राम सुरेशच्या डाव्या बाजूला दुसरा आहे. राम सुरेशच्या डाव्या बाजूला तर आहे पण दुसऱ्या बाजूला आहे काय? हा पहिला, दुसरा आणि तिसरा. तिसऱ्या नंबरला आहे. तिसरा आहे म्हणजे चौथं देखील या ठिकाणी कॅन्सल होतं. ऑप्शन नंबर 2 होणार आहे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात? बघूया पुढचा प्रश्न. हा बघा, युक्तिवाद निवडा. यात काय सांगितलंय? पहिलं काय दिले बघा आपल्याला, सर्व झाडे पाने धारण करतात म्हणजे आतल्या बाजूला काय येणार? झाडे. आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला काय येणार? त्याच्या बाहेरच्या बाजूला येणार पाने. सोन मनोहर हे झाड आहे म्हणजे आतल्या बाजूला हा जो डॉट आहे ना, हा काय येणार? हा येणार सोन मनोहरचा. तर त्यावर निष्कर्ष काय निघतं बघा, 100% सोन मनोहर हा पानांच्या आतल्या बाजूला असल्यामुळे सोन मनोहर हा पाने धारण करतो. बरोबर आहे की नाही? हे आपल्याला दिलेले कंडिशन म्हणजे 3 सर्कल बनले पाहिजेत आपले असे, एकमेकांच्या आत असे 3 सर्कल बनले पाहिजे. आणि याचं बरोबर उत्तर काय येतं बघा, बरोबर उत्तर याचं यायला पाहिजे. चेक करूया आपण. सर्व झाडे पाने धारण करतात, वृक्ष झाड नाही. बरोबर आहे काय? सर्व झाडे काय आहेत? पान धारण करतात. तो वृक्ष झाड नाही म्हणजे झाड आणि इथे येणार वृक्ष, याचा काही संबंध नाही. म्हणून तो वृक्ष पाने धारण करत नाही असं काय होत नाही. कारण जर आपण या ठिकाणी हा सर्कल काढला तर एवढा भाग बघा वृक्षाचा तो पाने धारण करतोय ना, त्यामुळं पहिलं या ठिकाणी कॅन्सल होते. आता आपण बरोबर उत्तराकडे जाऊया. हे आहे ऑप्शन नंबर 4. याचं बरोबर उत्तर यायला पाहिजे. कारण कसं बघा, मी हे सगळं इरेज करतो इथलं. चौथं बघा, सर्व झाडे पाने धारण करतात. हे झालं झाडे आणि ते काय धारण करतात? पाने. म्हणजे झाडाच्या बाहेर पाने यायला पाहिजे. आणि तो वृक्ष पाने धारण करत नाही म्हणजे हे पाने आणि वृक्ष यांच्यामध्ये नोचं नातं येते. आलं का लक्षात? जर पाने आणि वृक्ष यांच्यात जर नोचं नातं येते, कारण तो वृक्ष पाने धारण करतो म्हटलं काय? हा, एक मिनिट. या ठिकाणी माझं जर सांगायला चुकलं, आपण दुसरा ऑप्शन, सर्व ऑप्शन चेक करूया या ठिकाणी. काय दुसरा ऑप्शन बघा, सर्व सोन मनोहर पाने धारण करतात म्हणजे आतल्या बाजूला काय येईल? सोन मनोहर. आणि तो काय धारण करतो? तर तो पाने धारण करतो. पुढे काय म्हटले? ते झाड पाने धारण करते म्हणजे पानांच्या आतल्या बाजूला काय आलं पाहिजे? झाड. म्हणून ते झाड सोन मनोहर आहे. पण या ठिकाणी सोन मनोहर आणि झाड हे आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या एका पॉसिबिलिटी मध्ये बनत नाही. त्यामुळे पहिलं गेलं इथं, दुसरं देखील गेलं. तिसरं बघूया, सर्व पाने झाडांवर वाढतात म्हणजे पाने आतल्या बाजूला येईल, त्याच्या बाहेरच्या बाजूला झाड येईल. काही वृक्ष
पाने धारण करतात, म्हणजे पाने या पानांच्या आतल्या बाजूला हा जो सर्कल येईल तो कशाचा येईल, तो येईल वृक्षाचा, कारण तो वृक्ष पाने धारण करतो म्हटले म्हणजे वृक्ष जो आहे तो पानांच्या आतल्या बाजूला यायला पाहिजे, म्हणून तो वृक्ष झाड आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी डायग्राम कशी बनते बघा, हे आतल्या बाजूला वृक्ष आणि बाहेरच्या बाजूला झाड, म्हणून तो वृक्ष झाड आहे. बरोबर आहे की नाही. तीन मगाच्या सारखे सर्कल आले का बघा एकमेकांच्या आतले, जसं की आपण या बाबतीत काढलो होतं तीन सर्कल एकमेकांच्या आतले, त्यामुळं चौथं कॅन्सल होऊन तिसरा ऑप्शन बरोबर येतो या ठिकाणी. आलं लक्षात. काय केलं, हा फक्त सिलॉलिझमचा आहे, वेगळ्या पद्धतीने विचारलंय. दिलेल्या माहितीनुसार सिलॉलिझमचं कसं बनतंय बघा, झाडे, झाडाच्या वरती पान आणि झाडाच्या आतमध्ये सोन मनोहर, हेच कंडिशन आपल्या इथं आहे बघा. वृक्ष आतल्या बाजूला, त्यानंतर पाने, पाण्यानंतर झाड, इथं सोन मनोहर, सोन मनोहर, सोन मनोहरच्या मोठं झाड आणि झाडच्या पान, म्हणजे दोन्ही ठिकाणी एकसारखी डायग्राम बनत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 व्हायला पाहिजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. बहुतेक हा शेवटचा प्रश्न आहे. एक प्रश्न या ठिकाणी राखून ठेवला होता, बरोबर आहे की नाही. तो थोडा कन्फ्युजिंग प्रॉब्लेम असल्यामुळे मी या ठिकाणी सांगितलं नाही आहे. मी त्यावर थोडा रिसर्च करतो आणि त्यानंतर मग तुम्हाला उत्तर देतो, कारण शेवटी 2-3 दिवसात आयोगाची की येईलच, त्यावरून आपल्याला एक उत्तर समजून जाईल. तर हे आज एकूण आपण बघा 14 प्रश्न बघितले. 15 पैकी 14 प्रश्न आजच्या पेपरमध्ये आलेले बघितले आणि हे आपले अंदाजित उत्तर आहेत बरं काय. त्यामुळं आपण काय करूया, हे मी तुम्हाला बराबर जे सांगितलं ना, आपण हे जे 3 पेपर झालेत PSI, ST आणि ASOचे, हे तिन्ही पेपर स्वतंत्र एक व्यवस्थित डिस्कस करून प्रत्येकला आपण कशी कन्सेप्ट अप्लाय करतो हे मी तुम्हाला सांगण्यासाठी ते स्वतंत्र व्हिडिओ बनवतो. त्यामुळे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पण आत्ता जे तुमचे काही प्रश्न आलेत तर त्या प्रश्नांचे मार्क मी पोल एक जाहीर करतो थोड्या वेळानंतर या आपल्या सीसाईट हर्षदवर, त्यावर तुम्ही मला तुमचे मार्काची रेंज कळवू शकता आपल्या मॅथ्स अँड रिजनिंग विषयासाठी. आलं लक्षात. तर आज मी या ठिकाणी थांबतो. तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल अडचण वाटत असेल किंवा मी चुकीचं उत्तर दिलं असं वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही जर इश्यू वाटला तरी देखील मला सांगा, आपण सविस्तर चर्चा करू. आलं लक्षात. सध्या तरी मला कट ऑफसाठी काही विचारू नका, कारण अजून आज पेपर झालाय. आयोगाची आन्सर की आल्यानंतर आपल्याला ठराविक मुलांचे मार्क कळतील आणि त्या मार्कांच्या अंदाजावर आपण कट ऑफ प्रेडिक्ट करू शकतो. आलं लक्षात. तर आज या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.